तर आज ना मला खूप जास्त इम्पॉर्टंट काम करायचं, पण त्याच्या आधी जरा पोटा पाण्याचं पण तर बघितलं पाहिजे. म्हणून मग मी नाश्त्याला बनवती आहे मसाला ओट्स. तर माझ्याकडे जे ओट्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स आहेत, पण तरीही मला अजून एक्स्ट्राचे व्हेजिटेबल्स खायचे, म्हणून मी या सगळ्या व्हेजीस चॉप करून घेतल्या आणि सोबतच आहे मटर आणि कॉर्न जे मी बॉईल करून घेतलं. तर गॅसवर ठेवली कढाईमध्ये टाकले घी आणि त्याच्यामध्ये मी टाकते जिरं, मोहरी, कांदा अँड देन आय एम ॲडिंग व्हेजिटेबल्स अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कधी मी ब्रेकफास्टमध्ये असं ओट्स वगैरे खाते ना, मला दुपारी भूकच नाही लागत. तो अभी हमारे ओट्स हो गए हे रेडी आणि हे ना इतके भारी झालेत ना, मी पूर्ण सफाचट करून टाकले. आणि आता आपण करणार द मोस्ट इम्पॉर्टंट काम जे मी तुम्हाला सांगितलं होतं, ते म्हणजे फेस शेविंग. आणि आता ना ऑलमोस्ट 2 to 3 months झालेत मी फेस शेव केलेलं नाहीये अँड फ्रॉम लास्ट 1 year ना मी घरातच शेव करते. आणि त्याच्यासाठी मी हे रेझर वापरते, ज्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, एक आहे आयब्रोसाठी आणि दुसरं आहे फेससाठी. तर सगळ्यात आधी मी फेस क्लीन केलं आणि त्याच्यावर मी लावते हे कॅरमेझीचं फेशियल शेविंग बाम. ॲक्च्युली कोणतंही मॉइश्चरायझर किंवा फेस ऑइल किंवा ॲलोवेरा जेल पण चालतं, कारण काय आहे की ड्राय स्किनवर रेझर प्रॉपर वर्क नाही करत आणि आपल्याला कट्स लागायचे पण जास्त चान्सेस असतात. मी फक्त एकदाच हे रेझर फिरवलं आणि किती डिफरन्स दिसतोय बघा, म्हणजे एवढी केस आहेत तोंडावर. आणि आता हे पूर्ण क्लीन केलं ना, तर त्याच्यावर आपलं मेकअप पण किंवा कोणत्याही गोष्टी ना एकदम इझिली बसतात आणि स्किन पण मस्त स्मूथ होते. आणि ना 1 वर्षभरापूर्वी मी पार्लरमध्ये जाऊन फेस वॅक्स केलेलं आणि त्या गोष्टीचा ना मला अजूनही रिग्रेट होते, कारण ना फेस वॅक्सिंगमुळे माझे सगळे पोर्स ओपन झाले होते आणि ते पोर्स पिंपल्समध्ये कन्वर्ट झालेले. तेव्हापासून मी ठरवलं होतं की मी इथून पुढे कधीच फेस वॅक्सिंग नाही करणार आणि मग तेव्हापासून मी फेस शेविंग करायला लागले. आणि येस, द रिझल्ट इज हिअर. याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि याच्याने थिक हेअर ग्रोथ पण येत नाही, त्याच्यामुळे हे एकदम सेफ आहे.